नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आला असून त्यामध्ये मधूने जे काही पापाची खेळून राघवला आपलेसे करण्यासाठी प्रयत्न केलेला असतो। तिला वाटत असते की राघवला जवळ कसे घ्यायचे आणि राघवबरोबर कसे लग्न करायचे, म्हणून तिने एक प्लॅन केलेला असतो की सिंधू आणि राघवच्या बाळाची आई होण्याचे ठरवलेले असते। तेव्हा जी गीता नावाची जी बाई असते ती सिंधू आणि राघवच्या बाळाची आई होण्यासाठी तिचा गर्भ देण्यासाठी तयार झालेली असते। मात्र मधुला हे देखवत नसते। मग मधुने एक प्लॅन केलेला असतो की जेव्हा सिंधू आणि राघव हे हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात जेव्हा डॉक्टर हे गीताला चेक करत असतात तेव्हा डॉक्टर सांगतात की गीता तुमच्या बाळाच्या गर्भासाठी एकदम योग्य आहे। तेव्हा मात्र मधु हे सर्व ऐकत असते आणि मधुला आता असे वाटत असते की ह्या गीताला आता कसे थांबवायचे आणि आपणच जबरदस्तीने सिंधू आणि राघवच्या बाळाची आई व्हायचे, कारण असे केलेने ती राघवच्या खूप जवळ येऊ शकते असा तिचा प्लॅन असतो। मात्र जेव्हा गीता ही राघवला म्हणत असते की सिंधूने माझ्या मिस्टरांचा जीव वाचवला, खरंच सिंधूने आमच्यावर खूप उपकार केलेले आहे, तर सिंधू आणि राघव गीताला म्हणत असतात की नाही, कारण तुम्हीच आज आमच्या आनंदाला पात्र ठरले, कारण इतक्या ऐनवेळेस तुम्ही आम्हाला किती मोलाची साथ दिली। आम्ही जेव्हा आई बाबा होऊ शकत नव्हतो तेव्हा इतकी आनंदाची गोष्ट तुम्ही आमच्या कानावर ऐकून आम्हाला किती मदत केली, म्हणून राघवसुद्धा गीताचे आभार मानत असतो। तर लगेच गीता म्हणते की नाही, खरंच तुम्हाला सिंधू ही तुमची बायको आहे याचा खरंच अभिमान वाटतो, कारण खरंच सिंधू खूप ग्रेट आहे आणि आज सिंधू डॉक्टरांमुळे आज माझे कुटुंब सुखी आहे। तेव्हा डॉक्टरांनी शस्त्रक्रियेची तारीख ठरवलेली असते आणि गीता ही आपल्या घरी जाण्यासाठी निघते। सिंधू राघव म्हणतात की आम्ही तुम्हाला घरी ड्रॉप करतो, तर गीता म्हणते की नाही, मी एकटी जाईल, ज्या दिवशी शस्त्रक्रिया होईल त्या दिवशी आपण एकत्र घरी जाऊ असे बोलून तेव्हा गीता ही घरी जाण्यासाठी निघलेली असते। तेव्हा एका रिक्षामध्ये गीता बसते, तेव्हा मधु लगेच आपल्या गाडीमध्ये बसते आणि गीताचा पाठलाग करू लागते। पण तेवढ्यात सिंधू आणि राघव सुद्धा आपल्या गाडीतून घरी जात असतात, तर मधु ही सिंधू आणि राघवला बघते आणि खूपच घाबरते। तेव्हा मधु विचार करते की सिंधूला जर समजले आणि तिच्या जर लक्षात आले की मी गीताचा पाठलाग करते तर सिंधू मला सोडणार नाही, कारण सिंधूचा सुद्धा आता मधुवर संशय वाढलेला असतो, कारण मधुने कितीही प्रेमाने सिंधूचे मन जिंकवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण सिंधूच्या मनात हे मधुविषयी जे काही गैरसमज झालेले आहे ते खरेच असतात आणि मधु जी पाप करीत असते ते सिंधूने सर्व काही ओळखलेले असते। तेव्हा गीता ही आपल्या घराजवळ आलेली असते आणि रिक्षामधून ती खाली उतरते। तेव्हा मधु लगेच राघव आणि सिंधूची नजर चुकून गीताच्या पाठीमागे आलेली असते आणि आता गीताला काय असे कारण सांगून सिंधू आणि राघवचे बाळास गर्भ देण्यासाठी तिने नकार द्यावा, असा काय प्लॅन करावा लागेल, म्हणून ती गीताचा पाठलाग करत असा विचार करत जात असते। तेवढ्यात अचानक काही गुंड हे समोरून जात असतात। तेव्हा अचानक ते गुंड मधुजवळून जात असतात आणि त्यांचा धक्का हा मधुला लागतो, तर मधु खाली पडते। तेव्हा मधुची जी काही गळ्यातील चैन असते ते गुंड लगेच ती चैन ओरडतात आणि तेथून धाव घेतात। तेव्हा मधु खूपच घाबरते आणि चोर चोर माझी चैन असं ती ओरडत असते। तेव्हा तेथील काही जे शेजारी लोक असतात ते धावतच येतात आणि मधुला मदत करतात। तेव्हा ते गुंड सुद्धा तेथेच असतात। तेव्हा तेथील लोक त्या गुंडांना पकडतात आणि त्यांना बेदम मारू लागतात। तेव्हा ते गुंडांना पकडल्यामुळे गुंड खूपच घाबरतात आणि त्यांना असं वाटतं की आता ही मॅडम आपल्याला पोलिसांच्या ताब्यात देईल। तेव्हा तेथील जे काही माणसे असतात त्या गुंडांना बेदम मारतात आणि मधुला म्हणतात की मॅडम तुम्ही यांना पोलिसांच्या ताब्यात द्या, कारण हे खूप असे शेफारलेले गुंड आहे आणि दररोज हे चोर दरोडे करतच असतात, त्यामुळे तुम्ही यांना सोडू नका, आता यांना पकडलेले आहेत। तेव्हा मधुच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो की ते गुंड म्हणत असतात की प्लीज मॅडम आम्हाला सोडा, आम्हाला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका। तेव्हा मधुच्या डोक्यात आलेला प्लॅन की हे गुंड आपल्या कोणत्याही मदतीला येऊ शकतात, म्हणून मधु त्या लोकांना म्हणते की आता तर माझी चैन मला मिळालीच, मग मी यांना पोलिसांच्या ताब्यात देऊन काय करू, मला कोणतीही पोलीस कंप्लेंट करायची नाही, प्लीज तुम्ही इथून सर्वजण निघून जा। तेव्हा ते गुंड हे मधुवर त्यांचा विश्वास बसतो।
तेव्हा ते गुंड हे मधूला हात जोडून तिचे आभार मानतात आणि खरंच मॅडम, तुम्ही आज आम्हाला खूप मोठ्या संकटातून वाचवले, परत आम्ही कधीही असे करणार नाही. तर मधू म्हणते की मी तुम्हाला उगाच सोडले नाही, माझे तुम्हाला एक काम करावे लागेल. तेव्हा मधू त्या लोकांना सर्व काही प्लॅन आणि सिंधूचा फोटो देते. तेव्हा मधूने त्या गुंडांना सोडून दिलेले असते आणि काय प्लॅन करायचं हे समजून सांगितलेले असते. तेव्हा मधूने मंदिरात जाण्याचे नाटक केलेले असते आणि मधू त्या गुंडांना सर्व काही व्यवस्थित सांगून काय करायचे ते तिने सर्व तयारी केलेली असते. त्यानंतर इकडे राघव आणि सिंधूच्या बाळाच्या जी काही गीता ही गर्भ देणार असते त्या दिवशीची तारीख असते आणि शस्त्रक्रियेची सर्व तयारी झालेली असते. काकूसुद्धा राघव आणि सिंधूबरोबर हॉस्पिटलला आलेली असते. तेव्हा मात्र मधू आपला प्लॅन खेळणार असते, कारण तेव्हा मात्र मधू ही गीताला अडवण्यासाठी एका खोट्या नर्सची वेशामध्ये गीताच्या घरी आलेली असते आणि गीताला तेथे कसे जायचे नाही याचा सर्व प्लॅन तिने समजून सांगितलेला असतो. म्हणजे गीताला एका खूप मोठ्या कागदावर सह्या करून तिला तेथे जाण्यासाठी अडवलेले असते. तेव्हा गीताचा नवरासुद्धा गीताला तेथे जाण्यासाठी नकार देतो. तेव्हा सिंधू ही जेव्हा गीताला शोधण्यासाठी तिच्या घरी येत असते तेव्हा मधूने त्या गुंडांना सिंधूला मारण्याची सुपारी दिलेली असते. तेव्हा आता मधूचा हा प्लॅन कसा सक्सेस होणार आणि मधू यामध्ये कशी अडकणार आणि परत जेलमध्ये सर्व आपला कारनामा ती सिंधूसमोर कबूल करून कशी जेलमध्ये जाणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.